भंडाऱ्यातील आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट, आरडीएक्स बनवण्याच्या कच्चा मालाचा स्फोट, 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. राज्यात वाहन प्रवास महागला. एसटी तिकीट दरात आजपासून 15% वाढ, तर रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं किमान भाडं 1 फेब्रुवारीपासून 3 रुपयांनी वाढणार. परिवहन मंत्र्यांची एबीपी माझाला माहिती. सैफ अली खाननं हल्लेखोराला खोलीत कोंडलं पण गायब झाला. सैफनं पोलिसांना दिलेल्या जबाबानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित. अमित शहा आज महाराष्ट्रात. मालेगावात छगन भुजबळांसह एकाच व्यासपीठावर, तर मुख्यमंत्र्यांशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत बैठक. ऑपरेशन शिवधनुष्य आणि ऑपरेशन टायगर सुरू. उदय सामंतांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे 450 कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार. उदय सामंतांनी आधी स्वतःला आणि त्यांच्या लोकांना सांभाळावं. ऑपरेशन धनुष्यबाणावरनं संजय राऊतांचा घणाघात. तर उद्योगमंत्री दावोसला गुंतवणूक आणायला गेले होते की पक्ष फोडायला, शरद पवारांचा सवाल. इयरफोनमध्ये आवाज न आल्यामुळे ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू. पालघरमधील सफाळे स्थानकावरील धक्कादायक घटना. नोवाक जोकोविचची ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य सामन्यातनं माघार. पहिला सेट गमावल्यानंतर दिली मॅच सोडून. छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज येसूबाईंना नृत्य करताना दाखवल्याने शिवप्रेमी संतापले. सिनेमा प्रदर्शित करू न देण्याचा इशारा, तर माजी खासदार संभाजीराजेही म्हणाले चुकलंच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.